कोणी घर देतं का? घर या आंधळ्या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस. एक संधी प्रत्येकालाच मिळते, तशी त्यालाही ती मिळालीच. आणि ही सुरुवात होती मराठी रंगभूमीवरच्या एका ऐतिहासिक महायुद्धाची. सॉरी, काय म्हणत होता तुम्ही? सर, मी म्हणत होते की आजकाल नाट्यवर्तुळात काशीनाथ खाणेकर आणि श्रीराम लागू युद्धाने जोरदार खळबळ माजवली आहे. युद्ध? बापरे, युद्ध वगैरे मी काही मानत नाही हो. रंगभूमीची स्वतःची अशी एक प्रतिष्ठा आहे. केवळ मनोरंजनाच्या नावाखाली ती चौचाल झालेली हे काही मला पटत नाही. म्हणजे त्यासाठी तमाशा आहेतच की. काय आज लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी आपापलेली मंडळी ज्या खालच्या थराला जात आहेत ते जरा चिंताजनक आहे. हो, आपल्या मराठी रंगभूमीला वारस आहे. म्हणजे बालगंधर्व, खाडिलकर, देवल आणि एक मिनिट. ते सगळे गेले त्यांचं कार्य करून आणि तुम्ही वारसा करू वाढताय. काय सगळेच इतिहास वाचत बसले तर तो घडवणार कोण? सर, पण लोकांना तेच आवडतं. तसं का? बर, काय नाव म्हणालात तुम्ही? सर, मंजिरी. व्हायलंट डिलाइट्स हॅव व्हायलंट एंड्स. मंजिरी एक असतो रंगारी, जो लोकांना हवं ते रंगवून देतो, अगदी त्यांना हव्या त्या रंगात. आणि एक असतो चित्रकार, जो स्वतःच्या अशा अनोख्या शैलीनं संपूर्ण समाजाची अभिरुचीच बदलून टाकतो. तिथे खूप गर्दी आहे, मला त्यांची सही घेऊन द्याल का? अरे काय म्हणताय डॉक्टर? काही नाही, जरा ये इकडे ये बा. लहान लहान मुली सुद्धा काशाच्या चाहत्या आहेत. मोठ्या झाल्यावर त्यांचा हिरो बदलला असेल. लागू सर. एक्सक्यूज मी. काय प्रभाकर, काय म्हणत होतास? कोणाचं दुकान बंद होणार? मला भीती वाटते हो त्यांची खूप. नाही का? खरंच मारतील. अगं मी आहे. आपण लग्न करू, ठीक आहे? माझ्या बहिणीच्या अंगावर हात टाकल्याबद्दल लाथ मारून हाकलून देऊ शकतो मी तुम्हाला, आणि कायदेशीररित्या ते योग्यही असेल. बाबूराव, शट अप. अरे काशीनाथ आलाय. काय बघा, नाटक पाहायला आलोय. नाटक बघायला? वाटलं भाजी घ्यायला आलाय. बघा बघा. Stop it!
रोमॅन्सचा सीन आता संपलाय. तुम्हाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी मी इथे मारू शकतो तुम्हाला. नक्कीच मारू शकता, कारण हे तुमचं घर आहे ना. नाही 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 नाही, मी हे सगळं तुमच्या घरात देखील करू शकतो. आज जे झालं ते पुन्हा होणार नाही खरे. मग आता इथे आलो तेव्हाच लक्षात आलं होतं की ही रंगभूमी नाही तर रणभूमी आहे. इथे स्पर्धा, डाव, प्रतिडाव यांची वेगळी गंमत आहे. पण जेव्हा एक कलाकार दुसऱ्याच्या कलेत व्यत्यय आणतो तेव्हा तो कलाकार म्हणून संपलेला असतो. आज एका रात्रीत तो संपला कायमचा. एंट्रीच्या आधी विंगेत विनाकारण बेंबीच्या देठापासून ओरडायचं. त्याच्यानंतर शरीराचे सगळे स्नायू ताणून एंट्री घ्यायची आणि मग रंगमंचाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विनाकारण धावत यायचं. आणि असं स्पॉटकडे बघून गरगर 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 डोळे फिरवले की लोक टाळ्या वाजवतात. हो, मला असं वाटतं की नाटकाच्या तिकिटात सर्कस बघायला मिळतं. रिकाम्या खुर्च्यांसमोर नाटक करणाऱ्यांना, प्रायोगिक नाटक करणाऱ्यांना टाळी आणि शिट्टीची किक काय घालणार? अरे अशी सणसणीत दाज याला समोर गर्दी असली बाय. काय असली बाय? गर्दी. बिंडोक बघे जमवायला काही फार मेहनत लागत नाही. 500च्या गर्दीपेक्षा 15 दर्दी बरे. काय बरे? दर्दी. Cheers. Cheers. घ्या बाटली घ्या, चला. पण ही तर क्षणिक वासना आणि दीर्घकाळ पश्चाताप. आता आयुष्यभर हाच पश्चाताप सोबत भरडायचा. तिचाही छळ आणि माझाही छळ. पण मला तिच्याशी लग्न करायचं होतं ते एका तत्वासाठी, आणि ते तत्व अजूनही जिवंत आहे. ती जिद्द अजूनही धगधगते. नमस्कार. नमस्कार. सर कसं वाटलं आमचं नाटक? लोकांना फार आवडलं. आमचं काम तुम्हाला आवडलं ना? हो, सेट फारच छान. ऑटोग्राफ. हो, अगदी अगदी. त्याला कळलं मी काय होतो, आणि मला पण कळलं की मी फक्त होतो, पण तो आहे आणि असणार आहे. काशीनाथ घाणेकर श्रीराम लागू महायुद्ध त्या एका क्षणात संपलं.